राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं पुणे लीग कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये 2 दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज सेमीफायनल आणि फायनलचा थरार रंगणार आहे। आपण पाहतोय अतिशय मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा या स्पर्धेला लाभतो आहे आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात। रेफरी नाणेफेक। बालेवाडीच्या बॉक्सिंग इंडोर स्टेडियम मधून मी रणजित दळवी आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे। आज आपण पाहणार आहोत पुणे लीग कबड्डी 2016 या स्पर्धेतील आजचा दुसरा उपांत्य सामना पंचानी इथे संजय भालेराव आहेत, त्यांनी नाणेफेक केलेली आहे आणि तुम्ही पाहतात तुमच्या स्क्रीनवर डाव्या बाजूला बलाढ्य बारामती हा एक संघ आणि त्यांच्या उजव्या बाजूला निळ्या गणवेशामध्ये पांढऱ्या निळ्या गणवेशामध्ये आहे हा वेगवान पुणे। हा स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आहे आणि यापूर्वी जो उपांत्य सामना झाला त्याच्यामध्ये झुंजार खेड या संघानं अंतिम फेरी गाठलेली आहे। त्यांनी लई भारी पिंपरी चिंचवड या संघाला पराभूत केलेला आहे। मी आपल्याला बलाढ्य बारामती पुणे या संघाची लाईनअप वाचून दाखवतो। उजवा कोपरा आहे विठ्ठल कट्टीमणी, त्यानंतर आहे मंगेश भगत, हा महाराष्ट्र राज्य पोलिसांचा खेळाडू, मोहन कचरे, मालकम रेड्डी, तुषार चव्हाण, प्रदीप दर्गे आणि निखिल दावडे। आणि सुरुवात करतायत वेगवान पुणे। ही पहिली चढाई राईट रेडर आहे नंबर 11 शुभम कुंभार। अर्थातच पहिली रेड ज्यावेळेला होते त्याला अंदाज घेण्याचा प्रयत्न असतो आणि हा मला वाटतं पहिला गुण या सामन्यामधला घेतलेला शुभम कुंभारने आणि बाद झालेला आहे तो तुषार चव्हाण। त्याने पुश करण्याचा प्रयत्न केला, त्यात तो असफल झाला आणि आता बलाढ्य बारामती याकरता विठ्ठल कट्टीमणी उंचपुरा, दोन्ही पायाला निकॅप तुम्ही पाहताय। कबड्डीच्या हिशोबानं म्हटलं तर तशी भरदार यष्टी नाही, पण बघूया त्याच्याकडे काय ट्रिक्स किंवा कृत्या त्याच्या पोतडीत आहेत त्या अंदाज घेतोय। उंच असल्यामुळं त्याला निदान रेषेवर पकडणं तितकंसं सोपं नाही आणि आता दुसरी रेड करतोय वेगवान पुणे करता नंबर 2 निलेश काळबेरे। हा प्रयत्न होता पण बारामतीचा संघ त्याला आत येऊ देत नाहीये, बोनस पॉइंट करू द्यायचा नाहीये असा त्यांचा इरादा दिसतोय। त्याला त्यापासून त्यांना रोखायचं आहे आणि ही दुसरी रेड असफल। आणि आता आहे मालकम रेड्डी बलाढ्य बारामतीचा। शेड्यू ठोकतायत, एकमेकाला आव्हान देत आहेत। उजवा रेडर आहे मालकम आणि प्रयत्न होता त्याचा समोरच्या कोपऱ्याला टिपण्याचा, पण वेगवान पुणेचा बचाव तितका सतर्क। रेड संपलेली आहे। शिवराज जाधव हाही उजवा रेडर आहे वेगवान पुणे करता। 1-0 अशी आघाडी सध्या वेगवान पुणेकडे आहे। पहिल्याच रेडमध्ये त्यांना गुण मिळालेला होता, तो मिळवला होता शुभम कुंभारने। असफल, दुसरी असफल रेड म्हणजे याचा अर्थ याच्या पुढची रेड जी होईल वेगवान पुणेची ती डू ऑर डाय रेड असेल। हल्ली जे प्रो कबड्डीचे जे नियम आहेत त्यानुसार तिसरी असफल म्हणजे दुसरे 2 असफल रेड झाल्यानंतर तिसरी रेड ही डू ऑर डाय रेड असते आणि खेळाडूला तिथे कमीत कमी बोनस गुण तर घ्यावाच लागतो, नाहीतर टच पॉइंट घ्यावा लागतो। आणि आता हा मंगेश भगत आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांकडून खेळणारा, प्रो कबड्डी लीग मध्ये सुद्धा एक सीझन तो खेळलेला आणि तो टच म्हणजे चवड्यानं समोरच्या ह्याला त्यांनी हे केलेला आहे।
आणि अशा रीतीने 1-1 अशी स्थिती. ही डू ऑर डाय रेड आहे. निलेश काळबेरे त्याच्यावर जबाबदारी आहे. कमीत कमी आपल्या एखाद्या प्रतिस्पर्ध्याला त्याला टिपावं लागेल. बोनस करण्याचा प्रयत्न आणि त्याने हा गुण मिळवलेला आहे माझ्या मते. पंच काय म्हणतात पाहूया. आणि इथे विठ्ठल कट्टीमणी आउट झालेला आहे त्याचा चवडा काढण्याच्या प्रयत्नात. उंच खेळाडू आहे विठ्ठल कट्टीमणी, वाकायला थोडासा वेळ लागतो. आणि आता निखिल इथे आहे आपल्याला दिसतोय. निखिल तावडे 2-1 अशी गुणसंख्या आहे. आघाडी आहे. दोन एक अशी आघाडी वेगवान पुणेकडे. आणि आता चढाई करतोय शिवराज जाधव. अजूनही खेळ म्हणावा तसा तापत नाहीये, अर्थात एकमेकाचा अंदाज घेण्यातच जातोय. आणि त्याने आता टच केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि तिथे मोहन कचरे कबूल करतोय मला टच झाला. 3-1 अशी आघाडी वेगवान पुणे. तुषार बलाढ्य बारामतीचा तुषार चव्हाण. मोठी जबाबदारी त्याच्यावर. संघ त्याचा 1 गुणाने मागे पडलेला आहे. हा बोनस करण्याचा प्रयत्न आहे. पाहू पंच काय म्हणतायत ते. बोनस देण्यात आलेला आहे. 1 गुणानं आघाडी कमी करण्यात बारामतीला यश. निलेश काळबेरे. बलाढ्य बारामती 2 आहे. निलेश काळबेरे पुणे 3 आहे. चांगलं पदलालित्य. आता बोनसचा प्रश्न नाहीये कारण मैदानावर फक्त 5च खेळाडू आहेत. आणि कबड्डीच्या नियमानुसार जर 7 डिफेंडर किंवा 7 बचावपटू जर किंवा ते 6 असतील तर बोनस गुण घेता येतो. 5 पेक्षा जर कमी अधिक असतील तरच बोनस गुण घेता येतो. 5 आणि 5 पेक्षा कमी असतील तर बोनस गुणाचा नियम लागू नाही. ही वेगवान बारामतीची ही चढाई. नंबर 1 मंगेश भगत. बरीच अपेक्षा आहे त्याच्याकडून कारण तसा प्रतिष्ठित नामांकित खेळाडू आहे. तुझ्या चवड्याला लागलाय असं समोरच्या खेळाडूला सांगतोय. पंच काय म्हणतात ते पाहूया. एवढ्यात बजर वाजतोय. 30 सेकंद झालेत आणि मंगेशला रिकाम्या हातानं परतावं लागतंय. शुभम कुंभार ज्यांना पहिला गुण आपल्या संघासाठी मिळाला होता. वेगवान पुढे आणायची झकास पकड. प्रदीप दुर्गेने चांगली पकड केलेली आहे. दोन्ही पाय त्याचे त्यांनी हे केलेले आहेत. बारामती 3 पुणे 3. दोन्ही पायाची पकड त्याने केलेली आहे ज्यामुळं पूर्णपणे जायबंदी झाला होता. आणि आता तुषार चव्हाण. 3-3 अशी स्थिती. बरोबरी करण्यात बारामतीला यश. आणि हा चांगला याला डायव्हिंग टच म्हणतो त्यानं कव्हरला मारलेला आहे. एक डायव्हिंग टच. पॉइंट बारामतीला मिळालेला आणि प्रथमच त्यांनी सामन्यामध्ये 4-3 अशी आघाडी घेतलेली आहे. बारामती 4 पुणे 3. निलेश काळबेरे. बारामती 4. आणि हा फ्रंटल ब्लॉक. हा जो फ्रंट ब्लॉक आहे मंगेशचा तो अपयशी मंगेश भगतचा. आणि मंगेश बाद. महत्वाचा गुण. 4-4 अशी बरोबरी. फार ऍडव्हान्स टॅकल केलं होतं त्याने. वास्तविक ती करायची गरज नव्हती. आणि आता तुषार चव्हाण. पुणे 5-4 अशी वेगवान पुणेकडे आघाडी. तुषार. पुणे 5 बारामती 4. ज्याला स्कॉर्पियन किक म्हणतो, विंचवासारखी ज्याला उलटी लाथ म्हणतो आपण, ती त्याने मारलेली आहे. आणि बालाजीला त्याने बाद केलंय. आणि पुन्हा एकदा 5-5 अशी बरोबरी. पुन्हा दोन्ही संघ बरोबरीत. पुणे 5. आणि चांगलं ज्याला इव्हन स्टीव्हन्स ज्याला म्हणतो समसमान असं चाललेलं आहे. पारळं एकदा इकडे एकदा तिकडे. हा बोनस करण्याचा प्रयत्न, बैठी मारण्याचा प्रयत्न बहुधा बोनस केला असावा. पंचांचा त्याला कौल मिळतोय का आपण पाहू. निलेश काळबेरे. हा बोनस मला वाटतं क्लिअर कट बोनस झाला असावा असा माझा समज आहे. आणि हा बोनस 6-5 अशी आघाडी आता वेगवान पुणेकडे. पुणे 6 बारामती 5.
मंगेश भगत पुणे 6 बारामती 5. रिवायवल त्याचा झालेला आहे, तो जिवंत झालेला आहे, त्याला संजीवनी मिळालेली आहे आणि तो आता ही चढाई करतोय. डावीकडून चढाई करण्याचा त्याचा कल आहे आणि त्या विराजवर त्याचं लक्ष आहे. पण मला वाटतं एक खेळाडू त्याने विराजला ढकललेला आहे. विराजनं विनाकारण घाई केली. अगदी ज्याला म्हणतो आपण मंगेश अगदी मध्यरेषेजवळ होता. ऍडव्हान्स टॅकल करायची गरज नव्हती आणि त्याची किंमत त्याला चुकवावी लागली. 6-6 पुन्हा बरोबरी. एकदा पारडे इकडे आणि एकदा पारडे तिकडे असं झुकतंय. आणि आता हा आहे शिवराज जाधव, थोडासा संथ, फारशा पायाच्या हालचाली नाही आहेत पण सावध आहे. चौफेर नजर आहे त्याची. आणि बारामतीकर त्याला थोडस ज्याला इंटिमिडेशन ज्याला म्हणतो. आणि उत्तम पकड, इथे उत्तम पकड, चक्क त्याचा पाय सापडलेला आहे. मोहन कचरेनं त्याची पकड केलेली आहे. आणि मी म्हटलं होतं थोडासा संथ वाटतोय शिवाजी आणि त्या संतपणाचा त्याला फटका बसलेला आहे. 7-6 अशी बारामतीकडे आघाडी. आणि सामन्यातली जवळजवळ मला वाटतं किती मिनिटं झालेली आहेत आता सामन्यामध्ये? 4-1 मिनिटाचा खेळ झालेला आहे. 7-6 अशी आघाडी आहे. आणि आता मालकम रेड्डी चढाई करतोय. बोनस गुणाचा सवाल नाहीये. 4 खेळाडू फक्त प्रतिस्पर्धी कोर्टवर आहेत. आणि जेव्हा 4 खेळाडू असतात त्यावेळेला टच आउट करणं सुद्धा बऱ्याच वेळा कठीण जातं कारण ते बरेच लांबवर असतात. आणि आपण प्रो कबड्डीमध्ये पाहिलं असेल की सहसा ज्यावेळेला 4 खेळाडू असतात त्यावेळेला पकड म्हणजे ज्याला टच आउट होत नाही. इथे आता निलेश काळबेरे एक टो टचचा प्रयत्न होता, चवड्यानं खेळाडू मारण्याचा प्रयत्न होता पण त्याला तर बोनस गुण द्यायचा नाही असं धोरण सध्या तरी अवलंबलेलं आहे. बोनस रेषा पक्की पकडलेली आहे बारामती संघानं. 7-6 अशी त्यांच्याकडे आघाडी आहे. या सामन्याकरता रेफरी आहेत संजय भालेराव, अंपायर 1 दत्ता हेगडेकर आणि अंपायर 2 आहेत भरत शेळमकर. तुषार संघाकडे त्याची आघाडी आहे त्यामुळे त्याला आता थोडं सावधपणे खेळायला हरकत नाही. डू ऑर डाय रेड पण नाही असं मला वाटतं. ही दुसरी रेड आहे. हा सूर मारून डाव्या कोपऱ्याला टिपण्याचा प्रयत्न होता. पंचानं विचारतोय काय ते, बझर वाजत नाहीये असं मला वाटतं. 5 सेकंद बाकी होते आणि तो परतलेला आहे. खेळाडू विचारत होता बाबा बझरवर किती सेकंद झालेले आहेत. हल्ली 30 सेकंदाचा अवधी कबड्डीमध्ये दिला जातो रेड करता. हे नवीन नियम आहेत. प्रो कबड्डीमुळे बदललेला हा घडलेला हा बदल आहे. आणि आता शुभम असफल रेड आहे आणि आता ही 3rd रेड आहे बारामती. रेफरी संजय भालेराव यांनी त्यांना चेतवलेलं आहे आणि मंगेश भगतवर जबाबदारी आहे की या रेडमध्ये एखादा गुण तरी अर्जित करणं. पाहतोय आणि मला वाटतं वेगवान पुणे तसा धोका पत्करणार नाहीये. लक्ष आहे, ही पकड आणि मंगेश सुटलाय की नाही पंच काय म्हणतात ते पाहू. मला वाटतं हे पिवळं कार्डही दिलेलं आहे त्यांनी शुभमला. मला वाटतं त्याने पायानं मंगेशच्या आपला त्या पायानं मंगेशचा हात हे करण्याचा प्रयत्न केला. 2 पिवळी कार्ड आहेत की काय मला समजत नाही. पंचांनी पहिला निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं कोणी एखाद्या खेळाडूनं मंगेशचा जो हात होता त्याच्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि एकंदरीत 3 खेळाडू दिलेले जाऊ, 1 सस्पेन्शन आणि 2 बाहेर. यामुळे आता लोण पडण्याची शक्यता आता वेगवान पुणेवर आहे. 9-6 अशी स्थिती आहे. डू ऑर डाय रेड होती. मंगेश भगतनं जीवाच्या आकांतानं ते आक्रमण केलं, त्यात तो सफल झाला आणि आता ह्या खेळाडूला हा बोनस पण त्याची पकड, बोनस आणि त्याची पकड आणि हा लोण, त्याचे 3 गुण बारामतीच्या खात्यावर. 12-6 अशी आघाडी आहे. आणि मला वाटतं पिवळं कार्ड मिळालेला खेळाडू परत आलाय का मैदानावर ते आपल्याला पाहावं लागेल. 2 मिनिटाचं सस्पेन्शन असतं पिवळ्या कार्डचं. तो आला होता मैदानावर मला वाटतं शुभम, पण त्याला पंचांनी निलेश पण त्याला पंचांनी बाहेर जायला सांगितलेलं आहे. तर आता थोडासा खेळ गरमागरमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे.
त्यांनी मंगेश भगतला चुकीच्या पद्धतीनं रोखण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल पिवळं कार्डही झालं. त्याचा लाभ बारामतीला झाला आणि त्यांनी पहिला लोणही दिलेला आहे. 12-6 अशी आघाडी आणि इथं ही पकड आहे मला वाटतं कट्टीमणीची, विठ्ठल कट्टीमणीची फार चांगली पकड. पुण्याला हा पॉइंट मिळालेला आहे आणि हा सामन्यामधला आता मला वाटतं पहिला टाइमआउट घेतला जातोय. ऑफिशियल टाइमआउट आहे, कारण थोडंसं मला वाटतं इथं बझरचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. जो 30 सेकंद वेळ दर्शवणारा बझर होता तो थोडासा निकामी झाला होता, तो बझर बदलला जात आहे आणि पंच लगेचच आता दोन्ही संघांना म्हणतायत की खेळाला सुरुवात तुम्हाला करायची आहे. आणि चेतन थोरात आता हे आक्रमण करतोय. वेगवान पुणे 7-12 असे ते पिछाडीवर आहेत. पूर्वार्धाचा खेळ जवळजवळ 7 ते 8 मिनिटाचा खेळ झाला असावा असा माझा समज आहे. इकडे हा चौडा काढण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि अशा रीतीने वेगवान पुणेला 12-8 अशी आघाडी आहे. वेगवान पुणे 8-12 असा मागे पडलेला आहे. तुषार आहे येथे आता चढाई करतोय. चव्हाण थोडस सावधपणा दिसतोय आणि हा गुण मिळण्याची शक्यता आहे, कारण हे ऍडव्हान्स टॅकल चुकीच्या पद्धतीनं केलं होतं आणि बारामतीला 13-8 अशी आघाडी. धीरज बाद झालेला आहे वेगवान पुणेचा आणि 5 मिनिटाचा अवधी बाकी, 15 मिनिटाचा खेळ झालेला आहे आणि 13-8 अशी बऱ्यापैकी आघाडी आहे सध्या बलाढ्य बारामतीकडे. खरोखरच त्यांनी बलाढ्य खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत तरी केलेलं आहे. पुण्यानेही वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांना गाठता आलेलं नाही. पण इथे मला वाटतं 1 पॉइंट मिळालेला आहे. आता बोनस अधिक 1 पॉइंट, 2 गुण मिळवलेले आहेत. तर प्रथमच आता आपल्याला 1 बोनस आणि 1 रेडचा पॉइंट या सामन्यात पाहायला मिळालेला आहे. तो घेतला होता शिवराज जाधवने आणि अशानं तो आपल्या संघाची जी पिछाडी आहे ती 8-13, 10-13 अशी कमी करण्यात यशस्वी झालेला आहे. त्यामुळे मध्यंतराला कदाचित त्याच्या संघाला बरोबरी करता येईल का तेही आपल्याला पाहावं लागेल. आणि इथे नंबर 2 आपण पाहिलं, तुषार चव्हाण रेड करतोय. वेळेचा अपव्यय करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, कारण त्याच्या संघाकडे आघाडी आहे, बहुमूल्य अशी 3 गुणांची आघाडी आहे आणि त्यासाठी तो वेळ दवडण्याचा प्रयत्न करतोय. बझरचा जो 30 सेकंदाचा बोनस घेतलेला आहे त्यानं, त्यामुळं टाइमआउट घेतलेला आहे वेगवान पुणेने. बोनस झालेला आहे तर 14-10 अशी आघाडी आहे आणि तो बोनस तुषार चव्हाणने घेतला. आणि बलाढ्य बारामतीचे प्रयत्न असतील की कमीत कमी 3-4 गुणांची आघाडी आपण मध्यंतराला टिकवावी, जेणेकरून उत्तरार्धात त्याच्यावर पुन्हा एखादा मजला त्यांना चढवता आला तर त्यांना ते पाहायचं आहे. चेतन थोरात तशी किरकोळ शरीरयष्टी कबड्डी खेळाडूला शोभेल अशी तरी नाही आहे, चटपटीत आहे. पण 5 खेळाडू असल्यामुळं तिथे बोनस मिळण्याची शक्यता नाही आहे आणि बलाढ्य बारामतीला ते जर 5 राहिले तर ते त्यांच्या फायद्याचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहतील असं मला वाटतं. तुषार चव्हाण चांगलं प्रदर्शन केलंय त्यानं आज. बऱ्यापैकी गुणही त्याने घेतलेले आहेत चढाईचे. ही उलटी मारण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं हा बोनस असावा असं वाटतंय. जयपूर पिंक पॅन्थर्सच्या जसवीरचं अनुकरण करण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण ती हूल देऊन त्याने बोनस घेण्यावर समाधान मानलं असं दिसतंय. बोनस दिलेला आहे, पंचांनी जाहीर केलाय. 15-10 अशी स्थिती बलाढ्य बारामती पुढे. 5 गुणांची बऱ्यापैकी आघाडी. मला वाटतं 2 ते 3 मिनिटांचा अवधी बाकी असावा मध्यंतराकरता. आणि हा आहे शिवराज जाधव. मगाशी त्यानं बोनस अधिक 1 टच पॉइंट, हा लात मारण्याचा प्रयत्न आणि फार धाडसी प्रयत्न होता. शक्यता नव्हती तिथे, खेळाडू कुठे होता याचं भान नव्हतं मोहनला कचरेला आणि गुण त्याने गमावलेला आहे.
तर पाहूया किती गुण पंचांनी दिलेले आहेत. एकच गुण दिलेला आहे, बोनस काही दिलेला नाही आहे. पंच सहमत नव्हते आणि सस्पेन्शन आता संपलेलं आहे निलेश काळबेरेचं. त्यामुळे ज्याला आपण वेगवान पुणे म्हणतो, बॅक ॲट फुल स्ट्रेंथ, पुन्हा पूर्ण ताकदीनिशी ते आता मैदानात आहेत. तुषार 15-11 अशी स्थिती. बारामती आणि बझर होतोय आणि हा आउट झालेला आहे. वेडेपणा केलेला आहे त्यानं त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पाठचं पुढचं काही न पाहता त्यानं ते केलेलं. आता निलेश काळबेरे 16-11 फुकटचा गुण दिलेला आहे. कारण नसताना पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि तो खेळाडू आपल्या ह्याच्यात परतण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी खेळाडू वेगवान पुणेचा प्रतिस्पर्धी अंगणात गेल्यामुळे तो बाद झाला. निलेश काळबेरे 30 सेकंद त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न, डाव्या कोपऱ्याला मारण्याचा प्रयत्न विठ्ठल कट्टीमनीला, आणि हा टाइम आउट घेतलेला आहे बारामतीने. आणि प्रशिक्षक त्यांना आता काय नेमके हे देत आहेत निर्देश ते आपण पाहू, त्यानुसार त्यांचा खेळ राहील. थोडंसं पाणी घेण्याची उसंत त्यांना मिळते. पंच लगेचच त्यांना बोलवत आहेत. 1 मिनिटाचा हा टाइम आउट असतो. आणि आता मंगेश भगत 16-11 अशी आघाडी, म्हणजे ऍडव्हान्टेज बलाढ्य बारामती. 5 गुणांची जी आघाडी आहे ती तेवढीशी भक्कम नसली तरी बऱ्यापैकी उपयुक्त आहे एवढं निश्चित. एक लोणही बारामतीकरांनी वेगवान पुणेला दिलेला आहे. आणि अशा रीतीने ही जी पुणे लीग कबड्डी 2016 याच्यामधला हा दुसरा उपांत्य सामना आहे. हा मध्यंतराकडे चाललेला आहे. कदाचित एखाद दुसरी रेड असावी. शिवराज जाधव वेगवान पुणे करता सावध आहे. चांगलं प्रदर्शन केलंय. राईट रेडर आहे शिवराज जाधव. पदलालित्य चांगलं आहे. हा चवड्यानं मारण्याचा प्रयत्न फार चांगला प्रयत्न होता, ज्याला आपण स्क्वॉट लेग थ्रस्ट म्हणतो तो प्रयत्न होता. इंग्रजीत त्याला स्क्वॉट लेग थ्रस्ट असं म्हणतात. असफल रेड. आणि आता विठ्ठल कट्टीमणी आपल्या उंचीचा कितपत फायदा उठवतोय पाहूया आपण. पण हाताचा फारसा वापर करत नाहीये. त्यानं फक्त निदान रेषा पार करणं आणि परत येणं, आणि ते करत असताना 30 सेकंदाचा जो अवधी आहे तो कसा त्याचा अपव्यय होईल हे तो पाहतोय. कारण त्याच्या संघाकडे आघाडी आहे. काही वेडवाकडं करण्याची गरज नाहीये. पाहतोय बझरकडे नेमकं किती सेकंदाचा अवधी आहे. 5 सेकंद बाकी आहेत. आणि आता वेगवान पुणेची 3rd रेड आहे, डू ऑर डाय रेड आहे. ती करण्याची जबाबदारी निलेश काळबेरेवर. नुकतंच 2 मिनिटाचं निलंबन त्याचं झालं होतं. पंचांच्या निर्णयाला त्यानं आव्हान दिलं होतं. हा लाथ मारण्याचा प्रयत्न, ज्याला साईड किक म्हणतो आपण, ती काय त्याला तितकीशी जमलेली नाही. हा टच केलेला आणि त्याला गुण अवश्य मिळालेला आहे. किती मिळालेला ते आता पाहू. विठ्ठल कट्टीमनीला त्यानं डाव्या हाताने टच केलं. हा गुण त्याने मिळवला. आणि दरम्यान मध्यांतर झालेला आहे. 16-12 अशी स्थिती झालेली आहे. आणि 16-12 अशी स्थिती असताना आता पुढच्या ह्याच्याकरता आपण आता पाहाल किशोर पाटील आणि नीता पाटील यांच्याशी केलेली बातचीत आपल्याला ऐकायला मिळेल. कबड्डीचं हे जे बदलतं चित्र आहे, म्हणजे आज कबड्डी ही जशी राज्य लेवलवर तर आपण बघतो की त्याचा प्रसार आणि प्रचार हे मोठ्या लेवलवर होतोय, पण आता ही आंतरराष्ट्रीय लेवलवर पर्यंत जाती आहे. मोठ्या प्रमाणात त्याचं हे होतंय. हे जे बदलतं स्वरूप आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये आता कबड्डी क्रिकेटच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा आणि जगामध्ये सुद्धा कबड्डीचा प्रसार आणि प्रचार हा झपाट्यानं होतोय. आणि हा काही एकाएकी होत नाही. याच्यामध्ये कार्यकर्त्याचं योगदान असतं. याच्यामध्ये खरं म्हटलं तर पुणे जिल्ह्याचं योगदान महाराष्ट्रासाठी फार मोठं आहे. निश्चितपणानं ही आमच्या महाराष्ट्र कबड्डीसाठी आणि कबड्डी खेळासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
बाबूराव चांदेरींनी जो आदर्श या निमित्तानं दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे आणि खेळाडूची खाण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणानं ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावं अशा प्रकारची योजना देखील निमित्तानं त्यांचं इन्स्पायरेशन घेऊन ते करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी करू. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला महाराष्ट्र बनला जी माहिती दिली, मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. राष्ट्रीय कबड्डीपटू नीता पाटील मॅडम माझ्या बरोबर आहेत. कबड्डीचं हे जे बदलतं स्वरूप आहे, म्हणजे आज मातीतली कबड्डी मॅटवर आली आहे, गावातली कबड्डी आज राष्ट्रस्तरापर्यंत पोहोचलेली आहे. हे जे सगळं बदलतं स्वरूप आहे हे बघून तुम्ही काय सांगाल? नाही, अतिशय आनंद होतो मला ह्या गोष्टीचा, कारण आज खेडेगावातल्या मुली सुद्धा आज राष्ट्रीय स्तरावर खेळायला लागलेल्या आहेत. आज तुम्ही परदेशामध्ये सुद्धा आपलं कबड्डी पोहोचलेली आहे. पूर्वी आमचं पेपरला थोडंसं जरी नाव आलं तरी आम्ही फार खुश व्हायचो, पण आता तुम्ही टीव्हीवर लाईव्ह मॅच दाखवताय आणि त्याच्यामुळे खेडेपाडीतल्या मुलींना सुद्धा खूप आनंद होतो की आणि प्रोत्साहन मिळतं. मुख्य म्हणजे कबड्डी असा गेम आहे ना की अक्षरशः खेडेगावात कुठेही ग्राउंड रिकामं दिसलं की एक म्हणजे खेळू शकतात आणि मग त्याच्यातनंच ही मुलं हळूहळू मोठी होऊन तुमचे राज्यस्तरीय किंवा भारताबरोबर खेळतात, म्हणजे भारताच्या ह्याच्यावर खेळतात. महाराष्ट्र बनशी बोलल्याबद्दल धन्यवाद. लीग कबड्डी 2016 या पुण्या बालेवाडी बाणेर पुणे येथे होत असलेल्या या स्पर्धेचा हा दुसरा उपांत्य सामना आणि पहिली रेड करतोय बारामतीसाठी तुषार चव्हाण. 16-12 अशी बलाढ्य बारामतीकडे आघाडी आणि बारामतीकडे ते 4 गुणांचं आधिक्य असल्यामुळे आता त्यांना ते अधिकाधिक कसं टिकवता येईल याच्यावरच भर द्यावा लागणार आहे. पण इथे प्रयत्न होता, बझरकडे पाहतोय, वेळेचा अपव्यय करणं हे आता धोरण राहणार आहे बलाढ्य बारामतीचं. सगळं हे अनुप कुमार वगैरे जो यू मुंबाचा आहे त्याच्याकडून हे शिकलेले आहेत की त्या 30 सेकंदाचा अधिकाधिक उपयोग करून प्रतिस्पर्ध्याला वेळेपासून कसं वंचित ठेवायचं, ज्याला टाइम वेस्टिंग टॅक्टिक्स म्हणतो आपण, वेळ अपव्यय करण्याचं धोरण ते चाललेलं आहे. आणि आता हा चेतन आहे, चेतन थोरात. 16-12 अशी आघाडी. वांझोटी चढाई ज्याला आपण म्हणतो, असफल चढाई, गुण काही त्याला मिळालेला नाहीये. आणि आता मंगेश भगत स्टार खेळाडू या स्पर्धेमधला, चांगला बिल्ड ज्याला म्हणतो, चांगली शरीर यष्टी, कमावलेलं शरीर, त्याच्या त्या पिंढऱ्या पाहतोय मी आणि मला हेवा वाटतोय. पण कबड्डी पटूकडे हे असणं आवश्यक आहे, कारण मॅटवर जे काही ताण पडतो स्नायूंवर त्यासाठी उत्कृष्ट काफ मसल्स असणं आवश्यक आहे. आणि मंगेशचा उत्कृष्ट टच डाव्या हाताने त्याने टच केलेला आहे आणि आपल्या संघासाठी गुण मिळवलाय. 17-12 अशी आघाडी. विराजला त्याने बाद केले, विराज लांडगेला बाद केलेला आहे. आणि त्यावरून असं दिसतंय की मंगेशचं जे निरीक्षण आहे मैदानावरचं प्रतिस्पर्धी बचावाचं ते किती चांगलं आहे. आणि आता निलेश काळबेरे, बरीच जबाबदारी आहे त्याच्यावर, मुख्य रेडर आहे आपल्या संघाचा. हाही चांगला कसलेला खेळाडू आहे, मुंबईत बऱ्यापैकी त्यानं प्रदर्शन केलेलं आहे. युनियन बँक वगैरे सारख्या संघाकडून तो व्यावसायिक कबड्डी खेळत असतो. लात मारण्याचा प्रयत्न होता पण निखिल आल्यामुळं त्याला तो प्रयत्न सोडून द्यावा लागला, नाद सोडावा लागला. आणि आता हा आहे तुषार चव्हाण आणि ही पकड, जबरदस्त पकड आहे. दोन्ही पाय त्याला त्याचे पकडण्यात विराजला यश आलेलं आहे. धीरज आहे, माफ करा मला, धीरज काटेने हे त्याचे दोन्हीही पाय पकडले. उत्कृष्ट. 17-13 अशी स्थिती आहे. केवळ 4 गुणांची आघाडी आहे आणि आता 5 खेळाडू असल्यामुळं वेगवान पुणेला हुल देण्याचा प्रयत्न होता, पण मंगेशनं केव्हाच त्याच्या वेगाला खीळ आणि त्याच्या त्या दिशा घेण्याला खीळ घातली होती. त्यामुळं चेतन असफल. पुन्हा एकदा 5 गुणांची आघाडी
बारामतीकडे, बलाढ्य बारामतीकडे 18-13 अशी स्थिती त्यांच्या फेवरमध्ये. मला वाटतं की ज्या पद्धतीनं बलाढ्य बारामती खेळते, त्यांनी जर काही हे केलं नाही, काही असे चित्रविचित्र निर्णय घेतले नाहीत, त्याला आपण इनडिस्क्रिशन म्हणतो, आणि पुन्हा एकदा बझरकडे त्याचं लक्ष आहे. बझर वाजत नाही असं त्याचं म्हणणं होतं, पण पुन्हा एकदा 30 सेकंद वापरण्याचं त्यांचं ते धोरण आहे, ते अतिशय लाभदायी आहे. प्रतिस्पर्ध्याला कमीत कमी वेळ मिळेल याकडे ते लक्ष देत आहेत. चांगले डावपेच. प्रो कबड्डीनं बऱ्याचशा खेळाडूंना बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या आहेत, आणि ती गोष्ट म्हणजे बझरकडे पाहणं आणि 30 सेकंदाचा पूर्णपणे उपयोग करून घेणं आपल्या फायदा करता. आणि ते हा उडी मारण्याचा प्रयत्न, त्याचा प्रतिस्पर्धी मंगेश भगत केव्हाच खाली बसलेला होता, आणि मंगेशला त्याचा अंदाज आला होता उडी मारेल. त्याने उडी मारण्यापूर्वीच त्याने शिवराज जाधवला कोर्टच्या बाहेर जायला लावलेला आहे. आणि विठ्ठल कट्टीमणीचा काही फारसा प्रभाव या सामन्यामध्ये पडलेला नाहीये, त्याच्या उंचीचाही काही त्याने फायदा घेतलेला नाहीये, पण 30 सेकंदाचा वेळ मात्र घालवणं हे त्याला पक्क माहीत आहे, ते तो जाणून आहे. आणि आपले जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या हुकमावरून, त्यांच्या आदेशावरून तो ते करत आहे. कारण मला असं दिसतंय बहुधा ते पोलीसचे अधिकारी असावेत जे प्रशिक्षक आहेत, तर ते आदेश देतात, निर्देश देतात, आणि विठ्ठल कट्टीमणीनं नेमकं तेच केलेलं आहे. निलेश काळेबेरे पुन्हा एकदा डावीकडून चवड्यानं टच करण्याचा प्रयत्न होता. टो टच म्हणतो तो होता. कव्हर काय त्याला हे करू देत नाही, बसून त्याला पकडण्याचा प्रयत्न, पण धोकादायक ठरू शकेल. पण झालेली आहे पकड. डाव्या कोपऱ्यावर त्याचं लक्ष होतं आणि कट्टीमणीनं त्याचा पाय पकडला. तुषार चव्हाणनं पुन्हा ज्याला मदत म्हणतो रसद पुरवली कट्टीमणीला, पुढून त्याला ब्लॉक केला, आणि बारामतीकडे 20-13 अशी आघाडी, चांगली आघाडी आहे. ती जर त्यांनी 1-2-4 गुणांनी जर वाढवत नेली तर मला वाटतं विजय त्यांच्या दृष्टीपथात आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कबड्डीमध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात, पण या वेळेला तुषार चव्हाणला किंमत मोजावी लागलेली आहे. थोडासा बेसावध होता, थोडासा शिथिलपणा झाला, आणि त्याची ही पकड विराज लांडगेने केली होती. आणि आता चेतन रिवाईव्ह होऊन मैदानात पुन्हा आलेला आहे, आणि त्याच्यावर जबाबदारी आहे एखाद्या गुणानं आघाडी कमी करता येईल का प्रतिस्पर्ध्याची. वेगवान पुणेचा चेतन थोरात, 20-14 अशी आघाडी वेगवान बारामतीकडे. चांगला खेळ पाहायला मिळालाय. थोडंसं ज्याला इनडिस्क्रिशन म्हणतो, काही बेजबाबदार खेळ दोन्हीकडून झालेला आहे, याच्यामुळं ज्याला निगेटिव्ह पॉइंट ज्याला म्हणतो, अनफोर्स्ड एरर जे म्हणतो आपण, ते त्यांच्याकडून झालेले आहेत. आणि आता मंगेश भगत, त्याच्यावर सर्वस्वी जबाबदारी आहे, कारण संघातला तो सर्वात अनुभवी खेळाडू आहे. उच्च स्तरावर तो खेळलेला आहे, राज्य स्तरावर खेळलेला आहे, राष्ट्रीय स्तरावर तो खेळलेला आहे, आणि त्याला आता आपल्या संघासाठी ज्याला म्हणू आपण ही नैया पार करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. उजव्या हाताला थोडासा इंजरी आहे, कोपऱ्याला इंजरी आहे, टेप केलेला आहे उजवा त्याचा कोपर. आणि हल्ली या मॅटवर आपण पाहतो दुखापतींचं प्रमाण अधिक आहे, थोडंसं ज्याला हेवी फॉल म्हणतो तो होतो. हा चवड्यानं गडी बाद करण्याचा प्रयत्न, पण बोनस पॉइंट ची मागणी तो करत होता, पण पंचांनी इशारा करून दाखवलेला आहे. एक पाय तिथे टेकला होता आणि दुसरा तुझा जमिनीवरून वर गेलेला नव्हता. 1 foot वॉज लँडेड, नियमानुसार 1 foot हॅज टू बी लँडेड अँड द अदर हॅज टू बी इन द एअर. तसं झालेलं नव्हतं, दुसरा पाय हवेत लागतो. आणि आता कट्टीमणी त्याच्या संघाचं जे ब्रीद वाक्य आहे, वेळेचा अपव्यय करा, त्याच्याशी इमान राखून आता चढाई करतोय. 20-14 अशी आघाडी. बजर होतोय, 30 सेकंदाचा पुरेपूर उपयोग त्यानं करून घेतलेला आहे. आणि आता चेतन थोरात उंचीचा फायदा, डू ऑर डाय रेड आहे, तिसरीच चढाई आहे,
2 असफल झाल्यानंतर तुम्हाला डू ऑर डाय रेट, ज्याला करो किंवा मरो, करा किंवा मारा, हा लात मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता, पण हा बोनस करण्याचा प्रयत्न, बघूया पंच त्याच्याशी सहमत होतात का. बोनस आणि जे त्याच्यावर मृत्यूचं संकट होतं डू ऑर डाय रेटच्या वेळेचं, ते त्यानं टाळलेलं आहे. आणि आता विठ्ठल कट्टीमणी, जवळजवळ 8 मिनिटाचा खेळ झालेला, 9वं मिनिट हे चालू आहे उत्तरार्धामधलं. आणि कट्टीमणी उंचीचा उपयोग नाही करू शकला नाही. इथे नंबर 15 चेतन भगतनं त्याची पकड केलेली आहे. दरम्यान मला वाटतं विराज लांडगे असावा, त्याच्या खुब्याला किंवा त्याच्या कमरेला दुखापत झालेली आहे. आणि मी म्हणत होतो तुम्हाला की कबड्डीमध्ये मॅटवर खेळ गेल्यापासून दुखापतींचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्याचं प्रमाण कमी करण्याकरता, ते कमी ठेवण्याकरता खेळाडूंना आपली फिटनेस लेवल ही वाढवावी लागेल, हे आता उघड झालेलं आहे. आपली जी शारीरिक क्षमता आहे त्याच्याकडे खेळाडूंना अधिक लक्ष द्यावं लागेल. शुभम कुंभार, ज्यानं आपल्या संघाकरता सामन्याच्या सुरुवातीलाच पहिला गुण मिळवून आघाडी मिळवून दिली होती, पण त्यानंतर त्यानं काही फारसं केलेलं नाही. त्याला फारशी चढाई करण्याची संधी त्याला मिळालेली नाही आहे. खास करून निलेश काळबेरे आणि चेतन थोरात यांनीच ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि आता हात हलवत बहुतेक तो परत जाणार आहे. शुभम रिकाम्या हाताने, रिक्त हस्ते तो परत जातोय. पुन्हा एकदा मंगेश भगत, पुन्हा एकदा आघाडीवर राहून आपल्या संघासाठी एखादा गुण मिळतोय काय हे तो पाहतोय. मंगेश, त्यानं आतापर्यंत म्हणजे मध्यंतरापर्यंत 4 चढाईचे गुण मिळवले होते आणि आता त्याची पकड निश्चित. तो बोनस मिळवण्याची त्याची जी इच्छा होती त्यात तो असफल झाला आणि पकडला गेला. पूर्ण कव्हर ज्याला म्हणतो, पूर्णपणे ज्याला सांघिक हे म्हणतो एफर्ट, टीम एफर्टद्वारे त्याला रोखण्यात त्यानं यश आलेलं आहे. 20-17 आघाडी कमी झालेली आहे. आणि हा धोक्याचा तर इशारा नाही ना बलाढ्य बारामतीला, असं एक मला म्हणावंसारखं वाटतंय. 4च आहेत मैदानावर, 1-1-2 अशी व्यूहरचना त्यासाठी केलेली आहे त्यांनी शिवराजसाठी. आणि शिवराजची पकड निश्चित आहे. फ्रंटल ब्लॉक ज्याला म्हणतो, तो फ्रंटल ब्लॉक पुढून त्याला ब्लॉक करण्यात यशस्वी झाला होता. आपण बघूया थोड्याच वेळात कोणी तो फ्रंटल ब्लॉक केला ते आपल्याला समजा जर स्लो मोशन पाहायला मिळालं, पण नाही. दरम्यान मालकम रेड्डी आता जातोय चढाई करता. मालकमने बऱ्यापैकी खेळ केलेला आहे. त्यानं तुषार चव्हाण बारामती करता 7 गुणांची कमाई केली होती मध्यंतरापर्यंत. मंगेशचे 4 होते, त्यानंतरही काही गुणांची कमाई मंगेशनं केलेली आहे मध्यंतरानंतर. आणि आता मालकम पुन्हा एकदा 30 सेकंद, त्याचा फायदा मी कसा घेऊ ह्याच विचारात आहे. तीच भ्रांत त्याला आहे. आणि चांगली उपाययोजना. आणि निलेश काळबेरे, 21-17 अशी स्थिती, बलाढ्य बारामतीकडे आघाडी. हलता राहतोय, पायाच्या हालचाली करतोय. फसवण्याचा प्रयत्न इथे होता आणि तिथे फसू शकला असता प्रतिस्पर्धी. डावा कोपरा हा लात मारण्याचा प्रयत्न, पण निलेशकडे तंत्र चांगलं आहे, धाडसी आहे तो. आणि धाडस त्याला दाखवणं भाग आहे, कारण त्याचा संघ 4 गुणांनी पिछाडीवर आहे, 17-21. आणि आता मालकम रेड्डी, तुषार आहे, तुषार चव्हाण आहे, तोही थोडस प्रतिस्पर्धी बचावाला हलता ठेवतोय. टू कीप देम ऑन देअर टोज, त्यांना त्यांच्या चवड्यावर राहण्यासाठी प्रवृत्त करतोय, सावध राहण्यासाठी प्रवृत्त करतोय. आणि पुन्हा 30 सेकंद, दॅट इज द बेस्ट डोस ऑफ मेडिसिन दॅट दे आर गिव्हिंग टू देअर अपोनंट्स. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना एक उत्तम औषध त्या औषधाचा डोस ते देत आहेत. आता शुभम आहे, कुंभार, पुन्हा त्याच्यावर आता जबाबदारी टाकण्यात आलेली आहे, कारण मला वाटतं चेतन वगैरे बऱ्यापैकी थकलेत. निलेशलाही काही काळ विश्रांती देणं गरजेचं आहे. 4च गुणांची पिछाडी आहे, ती केव्हाही भरून निघू शकते. आणि चांगलं आक्रमण होतं हे. शुभम पुन्हा
रिकाम्या हाताने परत, म्हणजे पुढची रेड कदाचित डू ऑर डाय रेड असण्याची शक्य आहे. बारामतीची आता ही डू ऑर डाय रेड आहे आणि ती करण्याकरता मालकम रेड्डी गुण घेणं त्याला भाग आहे. एकतर तो टच पॉइंट असावा किंवा बोनस गुण असावा, त्याला प्रयत्न करणं, ज्याला ऑल आऊट प्रयत्न करणं, पूर्णपणे प्रयत्न करणं, झोकून देणं त्यासाठी क्रमप्राप्त आहे. पण पुणेकर काही त्याला संधी देत नाही आहेत. हा टच केलेला आहे, त्याचा क्लेम आहे, अगदी जोरदार क्लेम आहे आणि पंचाने आऊट दिलेला आहे, ज्यामुळं विठ्ठल कट्टीमणी आत येतोय आणि शुभमला, चेतनला पंचांचा निर्णय मान्य करावाच लागेल. याच्या आधी पंचांनी निलेश काळबेरेला एक गुण दिला, पिवळं कार्ड दाखवून त्याला, ज्याला आपण म्हणतो कायद्याचा बडगा काय आहे ते त्याला दाखवलं होतं पूर्वार्धात. त्यामुळं हे संघ काही पंचांशी काही पंगा घेतील असं मला वाटत नाही आणि यावेळेला पंगा घेतोय पुण्याचा हा वेगवान पुण्याचा वैभव. हा मला वाटतं बदली खेळाडू आहे वैभव आणि त्याला काही यश येत नाही. वैभव काय अनिकेत शहाणे होता तो, माफ करा, आणि विठ्ठल कट्टीमणी. आपले इमान से कायम 30 सेकंद व्यय करायचे आहेत. ह्या संपूर्ण सामन्यात काही उंचीचा त्याने फायदा केलेला, काही मला फायदा घेतलेला दिसेल नाही. 2-3 पकडी चांगल्या केल्या त्याने उजव्या कोपऱ्यातून, याबद्दल शंकाच नाही. पण इथं पुन्हा त्याच्यावर जी जबाबदारी टाकली ती प्रामाणिकपणे करतोय आणि खेळाडूचं हेच ब्रीद असायला हवं, प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पूर्ण करणे, जेणेकरून संघाचा विजय. आणि 22-17 अशी आघाडी आता बारामतीकरांकडे. बलाढ्य बारामती, आपण किती बलाढ्य आहोत ते त्यांनी सांगून दिलेलं आहे. आणि निलेश काळबेरे, त्याला काही यश मिळालेलं नाही आहे उत्तरार्धामध्ये. तो टच करण्याचा प्रयत्न केलाय, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केलाय. आता एक कोपऱ्याला हे करून उचकावून नंबर 2 तुषारवर त्याचा डोळा आहे कदाचित. हा बोनस घेण्याचा प्रयत्न होता. शेवटची 5 मिनिटं असल्याचा इशारा पंचांनी दिलेला आहे. ही फ्लाइंग किक त्यानं मारलेली आहे, पंचांनी बाद दिलंय. मालकम रेड्डी दरम्यान हा पाठलाग, पण पंच पुन्हा एकदा पिवळं कार्ड निलेशला, पुन्हा एकदा निलेशला पिवळं कार्ड. आणि शिस्तीचं आणि त्याचं काही देणं घेणं नाही असंच चित्र आता पाहायला मिळतंय. एका सामन्यात दुसऱ्यांदा हा माणूस जर पिवळं कार्ड घेत असेल बेशिस्ती करता, तर इथे पंचांनी दोघांनाही बाद दिलेला आहे, मालकम रेड्डीलाही दिलेला आहे. 1 गुण मिळालेला आहे वेगवान पुणेला. 17-22 अशी स्थिती आहे आणि निलेश काळबेरेला 2 मिनिटं बाहेर बसावं लागेल. शेवटची 4 मिनिटं आहेत आणि त्यातल्या 2 मिनिटांमध्ये जर निलेश काळबेरे सारख्या एका हुकमी खेळाडूला जर बाहेर बसावं लागत असेल तर त्याच्यासारखा मूर्खपणा तोच करू शकतो असं मी आता म्हणू शकतो. दॅट इज इनडिस्क्रिशन. का ते काय करायची गरज होती? पंच त्याला बाद देतात की नाही याची वाट बघायला पाहिजे होती. आणि इथं कट्टीमणीने आपला पहिला गुण मिळवलेला आहे आक्रमणातला. त्यानं टो टच केला होता आणि अशानं 23-18 अशी बारामतीकडं आघाडी आहे. पुन्हा एकदा पाहूया पंच वेळेचं किती मिनिटं राहिलेली आहेत. 4 मिनिटं राहिलेली आहेत. 4 मिनिटांपैकी जर 2 मिनिटं निलेश काळबेरे या हुकमी खेळाडूला आणि दरम्यान शिवराज जाधवची झकास पकड, कमरेची पकड, मोहन कचरेनं पकड केलेली आहे. महत्वाचा गुण हा ठरू शकेल कदाचित. 24-18 अशी आघाडी आता बारामतीकरांकडे आहे. बलाढ्य बारामती आपल्या बळाचा वापर करतायत. 3च खेळाडू प्रतिस्पर्ध्यांचे आता कोर्टवर आहेत आणि मालकम रेड्डी आहे मला वाटतं हा, ज्याला सस्पेन्शन आता दिलेलं होतं पंचांनी. तो आता मला वाटतं परतलेला आहे. सस्पेन्शन नव्हतं, माफ करा, तो बाद झालेला होता म्हणून त्याला कोर्टच्या बाहेर जावं लागतं. पुन्हा एकदा 30 सेकंद व्यय करण्याचा, त्याचा अपव्यय करण्याचं त्याचं धोरण असणार आहे. आणि का नाही, का करू नये? इट्स ऑल फेअर इन लव्ह अँड वॉर असं म्हणतात. प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. आणि शेवटची 3 मिनिटं आणि फार मोठा डोंगर चढायचा आहे असं मला वाटतं वेगवान पुणेला. आणि शुभम कुंभार काहीतरी मोठं काहीतरी करावं लागेल. एखादी सुपर रेड त्याला करावी लागेल. या सामन्यामध्ये आपण ना सुपर रेड पाहिली आहे ना आपण सुपर टॅकल पाहिलेला आहे. आणि
1 गुण मिळालेला आहे इथे. त्यामुळं चेतन पुन्हा मैदानावर राहिलेला आहे. 24-19 मोहन कचरे बाद झालेला आहे. आणि एवढ्यात पंचांनी इकडं इशारा केला होता बारामतीकरांना आक्रमण करण्याचा. तुषार चव्हाण पुन्हा तेच तंत्र, वेळ कसा दौडायचा. शेवटची 2 मिनिटं जर राहिलेली असतील जेमतेम 5 रेड्स होतील आणि त्याच्यामध्ये 5 गुणांची पिछाडी भरून काढणं अशी ही मोठी हे करावी लागेल, कामगिरी करावी लागेल वेगवान पुणेला. शेवटची 2 मिनिटं आणि बजर वाजतोय आणि टाइम आउट घेतलेला आहे बारामतीने, ज्याच्यामुळं पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणतो आपली जी स्ट्रॅटेजी आहे, आपलं जे रणनीती आहे त्याचं पुनरावलोकन करण्याची त्यांना आता संधी मिळालेली आहे. आणि पुन्हा असं होतं की टाइम आउट घेतल्यामुळं जो खेळाचा फ्लो असतो तो काही काळ थांबतो आणि समोरच्या संघाची लय थोडीशी बिघडण्याला मदत होते. चेतन उजव्या पायानं लाथ मारण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिलात. बरं फुटवर्क आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न होता, बोनस घेतलेला आहे त्यानं. पिछाडी कमी केलेली आहे. आणि आता तिसरी ही जी रेड आहे ती करणार विठ्ठल कट्टीमणी बारामतीकरांकरता. त्याचा संघ 4 गुणांनी आघाडीवर आहे आणि इथं गुण घेणं त्याला क्रमप्राप्त आहे. हा सुटला आणि हा सुटलेला आहे. 3 गुण. सुपर रेड, पहिली सुपर रेड विठ्ठल कट्टीमणीनं केलेली आहे आणि त्याचा संघ आता विजयी झाला याच्यात माझ्या मनात कोणतीच शंका नाही. 7 गुणांची आघाडी. शेवटचा खेळाडू उरलेला आहे वेगवान पुणेचा. लोण पडू शकतो ज्याच्यामुळे 30-20 अशी स्थिती होऊ शकते, ज्याच्यामुळे पुणेकर बारामतीकर शेवटचं मिनिट आहे. बारामतीकरांचा विजय निश्चित झालेला आहे याच्या शंकाने. एखादा बोनस गुण देतील ते जा घेऊन, चरितार्थ म्हणतील. हा चरितार्थ 1 गुण देतील, हा आणखीन 1 गुण दिला, 2 गुण झाले. त्यामुळे वैभव आता बारामतीला आता 2 गुण मिळाले असावेत. 1 बोनस आधी 1 टच पॉइंट. त्यामुळे 1 खेळाडू त्यांचा मैदानावर. सुपर रेडची संधी आहे मंगेश भगतची सुपर रेड आणि हा लोण ऑल आउट. बारामती ऑल आउट झाली. 4 गुण त्याला मिळालेले आहेत. 31-22 अशी स्थिती आणि हा सामना जिंकला. पुणे ऑल आउट झालेला आहे आणि बारामतीकरांनी हा सामना जिंकला. ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे, ती पुसली जाणं अशक्य आहे. एकट्यानेच हा त्याला होल्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि एखाद्या पैलवानानं कुस्ती मारावी तशी कुस्ती इथे ही मारलेली आहे बारामतीच्या त्या खेळाडूने. मला वाटतं मोहन कचरे होता आणि हा सामना 32-22 असा बलाढ्य बारामतीने जिंकून आपण किती बलाढ्य आहोत हे दाखवून दिलेलं आहे. आणि ते झुंजार खेड या संघाला अंतिम फेरीत आव्हान देण्यासाठी पुढे टाकलेले आहेत. आणि आता हा सामना संपतात आपण तुमच्यासाठी काही 2 इंटरव्ह्यू अलाइन केले आहेत आणि 2 मिनिटं तुम्हाला तर अशा स्थितीत 2 मिनिटांनी आम्ही तुम्हाला स्टुडिओमध्ये घेऊन जाऊ, जिथे तुम्हाला आम्ही एखाद्या पाहुण्यांशी हे बातचीत केलेली एखादा इंटरव्ह्यू, एखादी ज्याला आपण काय म्हणू